आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, महाड विधानसभाचा आज तुम्ही सगळे प्रचारच म्हणावा लागेल। खरं तर आपण पुण्यात जे महाडमधील कोकणातील जे रहिवासी आहेत त्यांना आज संबोधन दिलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। विधानसभेचा प्रचार चालू केला का? नाही, विधानसभांचा प्रचार म्हणण्यापेक्षा आता वेळ कमी आहे आणि जवळपास सगळ्याच पक्षांच्या एकूण लोकांशी संवाद असेल, अभियान असेल, हे अभियान सुरू आहे। सो त्या अनुषंगाने महाडचे जे मतदार आहेत परंतु जे पुण्यात स्थलांतरित झालेत आमच्या भरत गोगावले दादांच्या कृपेने, अवकृपेने, कारण तिकडे रोजगार मिळाला असता तर हे बिचारे इकडे आले नसते, पण तिथे रोजगार उपलब्ध न झाल्यामुळे जी लोक स्थलांतरित झालेली आहेत, काही लोकांच्या अजून काही अडचणी आहेत, अशा सगळ्या मंडळींशी संवाद साधावा म्हणून महाडच्या उमेदवार ज्या आमच्याकडून खूप आधी जागा जाहीर झालेली आहे त्या स्नेहल जगताप आज इथे संवाद साधायला आले। ताई, तुम्ही महाराष्ट्रभर उमेदवारांचे प्रचार करताना दिसताय, पक्षाचं काम करताना दिसताय, पण तुम्ही नक्की विधानसभा लढवणार आहात की विधान परिषदेवर जाणार आहात? नाही, मला काय म्हणायचंय, मी आता लढते हे जास्त महत्त्वाचं आहे ना। आणि हे बघा, स्वतःसाठी तर सगळेच लढतात, इतरांसाठी लढण्यामध्ये खरी मजा आहे। त्यामुळे मी माझ्या सगळ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे शिलेदार सन्मान्य पक्षप्रमुख देणार आहेत ते सगळ्यांच्यासाठी मी लढणार आहे, खात्रीने। नवरात्र उत्सव चालू आहे आणि तुमचे काही जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत। मला आज जाणून घ्यायचं की तुमचं देवदेवतांबद्दल आजचं मत तुमचं काय आहे? माझं आजचंही मत आणि कालचंही मत फार चांगलं आहे। मी आजही आणि कालही कर्मकांडाच्या विरोधात होते आणि मी कर्मकांडाच्या विरोधी आहे। प्रबोधनकार ठाकरेंनीही सांगितलं होतं, अंगारे दुपारे किंवा अंगात येणे याच्यावर विश्वास ठेवू नये, आणि मी त्या मताची आहे। मी ते मत माझं कधीही बदललेलं नाही। पण होतं काय, त्यातला दृष्टांत सांगताना जेव्हा मी ग्रामीण शैलीमध्ये सांगायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला जे बदमाश आंबट शौकीन आहेत भाजप भक्तुल्ले, ते बदमाश आंबट शौकीन मागचे पुढचे संदर्भ कापतात, त्याचा चंक त्यांच्या सोयीनुसार काढतात आणि तो चंक फिरवतात, तेव्हा मला त्यांची अपार दया करावीशी वाटते। कारण ज्यांना माझ्याबद्दल ईडीचं रेकॉर्ड सापडत नाही, CBIचं रेकॉर्ड सापडत नाही, माझं काही क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही, विशेषतः मध्ये काय त्या बोलल्या आपल्या रोहिणी खडसे ताई म्हणाल्या ना कुठल्या तरी एका महाविकास आघाडीच्या बाईंना की खालच्या कमेंट वाचा, कमेंट तुम्ही काय आहात ते कळेल, तर तसंही माझ्या संबंधाने कोणी बोट दाखवू शकत नाही। इतकं आमचं नाणं जेव्हा खणखणीत आहे तेव्हा काय बोललं तर बाईंना आपण त्रास देऊ शकतो। तर त्यावेळेला आंबट शौकीन जे आहेत भाजप भक्तुल्ले, ज्यांना आम्ही कधी कधी भिकार भाजणे असंही म्हणतो, तर ते असे बाईट फिरवत राहतात। ईश्वर त्यांचं भलं करो। आता भाषण करताना तुम्ही म्हणलात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचंय, तुमचा पक्ष आग्रह आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून यावर स्पष्ट काही बोललं जात नाही। काय बिनसलंय महाविकास आघाडीत? नाही, महाविकास आघाडीत काहीही बिनसलेलं नाही। महाविकास आघाडीत सगळं आलबेल आहे। तुम्ही लगेचच असं काही सुतावरून स्वर्ग गाठायची गरज नाही आणि कुठल्याही पक्षाने आपला स्वतःचा नेता हा मुख्यमंत्री असावा असं कार्यकर्त्यांना वाटणं फार स्वाभाविक आहे। 4 डिसेंबर 2022चं एक ट्विट आहे माझ्याकडे, 4 डिसेंबरचं, जे मी अजूनही पिनअप करून ठेवलेलं आहे की होय, मी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करणार आहे। त्यामुळे माझी जी दिवस रात्र जी मेहनत आहे ती त्याच गोष्टीसाठी आहे। ताकाला जाऊन भांडं कशाला लपू? होय, मला माझ्या नेत्याला मुख्यमंत्री करायचंय, माझा नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी जर महाविकास आघाडीत असं ठरलं असेल की ज्याच्या जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री होणार आहे, तर शिवसेना ताकदीने, शिवसेनेतला प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक जागा अत्यंत ताकदीने आणि तत्परतेने लढेल आणि मोठ्या ताकदीने तो प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून ती जागा जिंकून दाखवेन। आणि आम्हाला खात्री आहे की होय, आम्हा शिवसैनिकांचं ते स्वप्न आई अंबाबाई पूर्ण करेल। लाडक्या बहिणीकडे डायरेक्ट माल जातोय, त्यामुळे नेत्यांनी टेन्शन घेऊ नये असं एक गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केले आहे। माल, गाल, हाल याच्याशिवाय ज्यांना शब्दच सुचत नाहीत, कारण मध्ये पण ते गालावर घसरले होते, त्यामुळे माल गाल याच्यातच जे अडकलेले लोक आहेत अशा लोकांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही। त्यांनी फार तर आपण बालंबाल कसे वाचू शकू या निवडणुकीत याचा प्रयत्न करावा। बाकी काय ते निवडणुकीचा खरा प्रचाराचा आखाडा सुरू होऊ देत, मग मी त्यांना सांगेन। शेवटचा प्रश्न ताई, तुम्ही बोलताना म्हणालात की ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असं काय ठरलंय महाविकास आघाडीचं? महाविकास आघाडीमध्ये स्पष्टपणे
सगळ्या वरिष्ठांकडून चर्चा होताना असं येते की आत्ता चेहरा नको ठरवायला. खरं तर चेहरा ठरवला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये चेहरा ठरवण्यासाठीची एक मोठी लोकांचा एक रेटा आहे. मुंबईमध्ये कित्येक लोक असं सांगतात, मी काल परवा विदर्भात होते, बुलढाण्यात होते, लोक सांगतात ताई उद्धव साहेबांचा चेहरा पुढे करा. पण ठीक आहे, आम्ही महाविकास आघाडी म्हणून विचार करतोय, आम्ही जॉईंट फॅमिली म्हणून विचार करतोय. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळ्यांचं म्हणणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी मांडलेलं म्हणणं सुद्धा आमच्यासाठी परमादरणीय आहे. आणि या सगळ्या वरिष्ठ जर म्हणत असतील की होय ज्याच्या जागा निवडून येतील ते बघूया, तर मला वाटतं की माझ्यासारख्या माणसाने त्याच्यावर वाद घालण्यापेक्षा, त्याच्यावर हुज्जत करण्यापेक्षा, माझ्या जागा कशा जास्त निवडून येतील त्यासाठी इतरांची रेष कमी करण्यापेक्षा आमची रेष आम्ही कशी कष्टाने वाढवू शकतो याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये सगळ्या जास्त जागा कशा निवडून येतील असा सर्वच पक्षांचा प्रयत्न असल्याचं सुषमा अंधारे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.